तर काय म्हणता मित्रांनो, जय भीम जय शिवराय. आणि माझी भाषी खात होती चाय तोच. मग विचार केला मी, चला बा म्हटलं आपल्या भाषेचा थोडासा लाड करून घेऊ. तर आपला भाषा तर असं झोपला होता जसं काय कुंभकर्ण. तर आपला ब्लॅक घोडा बी आपण घरातच लावतो भाऊ, कारण की आपल्या ब्लॅक घोड्याला कोणी काही गेलं नाही पाहिजे. तर बा मी म्हटलं चला आपण आता पोळी बनवून पाहू. तर पोळी तर काय आपल्याला जमत नाही. तर मी गेलो होतो थोडंसं साईडच्या कामानं बाहेर, आणि संध्याकाळी मी आलो होतो दुकानावर. तर मला होत होतं दुकानात बोर. तर मी आलो होतो टायरवाल्या भाऊकडे फालतूच्या गोष्टी हेपलाले. तर भाऊ म्हणते आपल्याकडे टाइम नाही आहे म्हणते, तुझ्या त्या फालतूच्या गोष्टी तुझ्याकडे ठेव म्हणते. आणि पाहू शकता भाऊ तो फुल काम करतो. तर मग मी आलो होतो विनोद भाऊकडे, आणि विनोद भाऊच्या दुकानात तर जोरातच काम चालू होतं. आणि हे लोक बनवून राहिले होते अलमारी. आणि विनोद भाऊ तर असे बसले होते जसं काही दुपारचं जेवण विनोद भाऊला भेटलंच नाही. तर मी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं म्हणून मला लागली होती भूक. तर मी आलो होतो अंडा ब्रेड खायला. तर दादाला म्हटलं माझ्यासाठी एक अंडा ब्रेड लावून द्या. तर दादानं एकच डायलॉग मारला, भेटना बादशाह, बनवत येताना सटकन आणि पटकन. बनवलं ना बा मग दादानं अंडा ब्रेड. मी एपलून घेतो अंडा ब्रेड सटकन आणि पटकन. तेवढ्यामध्ये तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करून द्या. काकू खाता का?